बीडच्या वसंतवाडी ते लांबरवाडीला गेल्या 70 वर्षांपासून रस्ता नाही, जीव धोक्यात घालून नागरिकांचा प्रवास सुरू। बीड जिल्ह्यासह राज्यात सध्या पूरस्थिती आहे, सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळतं आहे आणि पुरामुळे झालेले नुकसान मात्र हे सगळं होत असताना बीडमधून एक विदारक भयावह चित्र समोर आलेलं आहे। बीडच्या पाटोदा तालुक्यात असणाऱ्या वसंतवाडीकरांना अद्याप रस्ता आणि एसटी नाही, त्यामुळे इथल्या नागरिकांना पाण्यातून प्रवास करावा लागतो आहे। कधी थर्माकोलचा चप्पू तर कधी ट्यूबवर बसून हा प्रवास सुरू आहे, त्यामुळे या ग्रामस्थांनी आता संताप व्यक्त केलेला आहे। राज्यातील पूर परिस्थिती 2 दिवसात कमी होईल, पण आमच्या वसंतवाडी येथे गेली 70 वर्षांपासून रोजच पाण्यात जीवानिशी आम्हाला खेळावं लागतंय। रोज आमच्या चिमुकल्यांच्या डोळ्यात अश्रू असतात, शाळेत असो वा हॉस्पिटलमध्ये जीव धोक्यात घालून पाण्यातून जावं लागतंय। आज आमच्याकडे जमीन आहे, घर आहे, पाणी आहे, पण रस्ता पाहून आमचे लग्न होईना, असाही प्रश्न आमच्या येथील युवकांपुढे आहे। बीडच्या पाटोदा तालुक्यातील वसंतवाडी येथे 400 लोकसंख्या असलेली मोठी वसंतवाडी आहे, मात्र गेली 70 वर्षांपासून न रस्ता ना एसटी, त्यामुळे लहान मुलांना कधी खांद्यावर घेऊन तर कधी चक्क ट्यूबवर बसवून शाळेत सोडण्याची वेळ येते आहे। त्यामुळे मायबाप सरकार आम्हाला रस्ता द्या अशी भावनिक हाक वसंतवाडीकरांनी दिलेली आहे। आता सरकार या ग्रामस्थांचे हाक ऐकणार का आणि यांची रस्ता आणि एसटीची मागणी पूर्ण करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गेली 25 वर्षापासून आमची हीच परिस्थिती आहे। लहान मुलांना खांद्यावर बसून किंवा त्या टोबावर बसून शाळेमध्ये सोडावं लागत आहे। हीच परिस्थिती आमची गेली 25 वर्षापासून। आपल्या देशाचे रस्ते मंत्री नितीन गडकरी साहेब असताना आम्हाला ह्या अशा रस्त्यांची लाज वाटते। ते एवढे चांगलं काम करत असताना हे खालचे लोक काम करत नाहीत व्यवस्थित। गेली 40 वर्षापासून आमच्या गावामध्ये ना रस्ता आहे, ना एसटी येत आहे, ना कोणी ॲम्ब्युलन्स वगैरे कोणी आजारी असेल तर गाडी येत नाही, 4 व्हीलर पण जात नाही। बैलगाडी करून माणसाला आम्हाला बाहेर रस्त्यापर्यंत घेऊन जावं लागतं। त्याच परिस्थितीमुळे आज आमच्या गावातल्या तरुण वर्गाचे जवळपास 20-25 मुलं आहेत की त्यांचे असे लग्न होत नाहीत। असं नाही की मुली भेटत नाही आहेत, आमच्याकडे पाणी भरपूर आहे, जमीन भरपूर आहे, पण बायोडाटा पाठवल्याच्या नंतर जेव्हा पाहुणे घरी येतात तेव्हा रस्ते पाहून बोलतात की नको, तुमच्या गावाला रस्ता नाही, त्याच्यामुळे मुलगी आम्ही देऊ शकत नाही, तिथं येण्या जाण्याची सोय नाही आहे, त्यांचे पुढलं कसं होणार म्हणून देत नाही आहेत मुलगी आमच्या इकडं। आमची सरकारकडे एवढीच मागणी आहे की फक्त आम्हाला गावातून बाहेर पडण्यासाठी रस्ता पाहिजे आणि ग्रामपंचायतकडे जाण्यासाठी आम्हाला रस्ता पाहिजे, एवढीच मागणी आहे आमची। सध्या आमची ग्रामपंचायत आमची जवळपास फक्त अर्धा किलोमीटर लांब आहे, पण आम्हाला फिरून जाण्यासाठी जवळपास 10 किलोमीटर जावं लागतं किंवा मग अर्धा किलोमीटरमधून जायचं म्हणलं तर पाण्यात पॅन्ट फेडून घेऊन अक्षरशः असं चड्डीवर जावं लागतं, पॅन्ट अशी वर घेऊन असं जावं लागतं आम्हाला। दूध घालायला सकाळी किटली घेऊन, नाही तर भरपूर पाऊस आला तर दूध पण घालायची सोय नाही आमची, आम्हाला जाताच येत नाही तिकडे काहीच, आणि त्या ट्यूबवरून प्रवास करावा लागतो आम्हाला। नवनाथ सानप आणि हे मुगगाव ते वसंतवाडीहून लांबरवाडी आणि आम्हाला ग्रामपंचायत लांबरवाडी, आम्हाला कुंपण तिथूनच आहे। आम्हाला तेवढे रोड, रस्ते, नदी आणि तळं हमाम होतं आहे आणि तिकडं इकडं येता येत नाही। डिलेवरीचं पेशंट धोका द्यायचा अपेक्षा होती, म्हणजे वायाला जागतंय का जगतंय। डॉक्टरला बोलायला गेलं तर डॉक्टर येत नाही, त्यांना 4 चाकी गाडी आणता येत नाही आणि मग मोटरसायकलीवर काय पेशंट नेता येत नाही, इकडून गाडी जात नाही, तिकडून येत नाही। आणि मग आम्हाला हे सुद्धा बाजार, हाट, माळं टाळं अजून हे करायचं म्हणलं, आपल्याला हे आणायचं म्हणलं का नाही किराणा माल, कुपान, तरी राशन बी त्या लांबरवाडीत आहे, आम्हाला येता जाता येत नाही, आणता येत नाही। आणि मुलं खांद्यावर घेऊन जर जायला लागलं तर घाबरत आहेत, माणसाचे पाणी टाळून बाहेर पडाय बघतंय, लेकरं आरडत आहेत। आम्ही पण नदीपर्यंत जातो, पण ते घाबरत आहेत, लेकरं बाळं रडतात आणि आम्ही पण रडत उभा राहतो, वाहून जायला बघते। तर 2-3 माणसं आमचे असे नदीत वाहून गेले, त्या टुपावून जाता जाता टूप करली, पडले आणि वायाला गेले। आणि मग हे आम्हाला बीड जिल्ह्यातलेच आहेत आम्ही, आमच्याकडं कोणचे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड।